वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिया. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. आज सकाळची सुरुवात मस्तपैकी मल्टीग्रेन थालीपीठांनी केलेले आहे. माझे इनलॉज आले त्यामुळे मी आज नाश्त्यासाठी बनवले. ते आल्यापासून प्रॉपर लंच डिनर प्रॉपर जेवण बनते. मी शॉर्टकट काही करत नाही आहे. आणि माझं सगळं काम वगैरे झाल्यानंतर मी पुन्हा ब्लॉग करायला सुरुवात केली. आता मला जसा चान्स मिळेल तसं मी करते, कारण की मध्ये 2 दिवस स्किप झालं होतं त्यामुळे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी आता बेडरूममध्ये शिफ्ट झाली आहे. सो हे आहे बाहेरचं वातावरण. आता मी गॅलरीत पण जास्त जाऊन बसत नाही. कपडे वगैरे धुवून झाले. त्यानंतर मी इव्हनिंगला रेडी झाले, कारण की मला दळण घेऊन जायचं आहे, कारण की माझे हस्बंड 12 तासासाठी थांबले आहेत कंपनीमध्ये. सो आता मी टी घेते आणि त्यानंतर मग जाणार आहे. ऑलमोस्ट माझं आवरून झालं आहे. मस्तपैकी गरम गरम चहा, आणि मी या गाई चहा प्यायला चहा वगैरे पिते आणि त्यानंतर दळण घेऊन येते. माझी जी रांजणवडी आली होती ती आता ऑलमोस्ट गेली आहे. मग अशीच दळण घेऊन आले आणि त्यानंतर वालाची भाजी बनवली. डाळ शिजायला ठेवली, त्याला फोडणी देऊन वरण बनवणार आहे. भात घातला आहे मी. ॲक्च्युली माझे हस्बंड जेव्हा असतात तेव्हा आम्ही दोघं जाऊन दळण घेऊन येतो. माझ्यासोबत येतात ते, पण आज मलाच जावं लागलं. ॲक्च्युली आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो म्हणून मला फार कंटाळा येतो. ॲक्च्युली मी फार म्हणजे जायला पाहिजे बाहेर, ॲटलिस्ट वेट लॉस तरी होईल. आणि मी आली दळण घेऊन. त्यानंतर भाकरी करायची. आता वरणाला फोडणी वगैरे दिली, छान उकळते वरण. सो मला जेवढी पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी त्याची झाली की मग मी गॅस बंद करून टाकणार आणि भाकरी पटकन करून घेणार आहे. इकडे पण भाजी होतच आली ऑलमोस्ट. पाणी आटण्यासाठी मोठा गॅस करून ठेवला आहे आणि ही आहे मी. डिनर वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे माझी घासून झालेली आहेत आणि मी आता पाणी भरते आहे. उद्या सकाळी परत त्यांना फर्स्ट शिपला जायचे. सो मी भरून ठेवत असते. घासलेली भांडी जरा इथं अस्ताव्यस्त आहेत. निथळलेली भांडी मी मांडून टाकणार आहे. पातेलं ऑलमोस्ट भरत आलं आहे आणि इथं मी चमचे वगैरे ठेवलेत. ॲक्च्युली सगळा किचन ओटा साफ यात सगळं उचलून ठेवणार आणि पुसून घेणार. सगळी कामे झाली आहेत आणि आता एंडचं काम म्हणजे कपडे फोल्ड करणं. आजचा दिवस चांगला होता आणि थोडासा बोर पण होता, कारण की हस्बंड नाही आहे घरी. सो कधी कधी असं वाटतं असावं, असलं की पटत नाही. ते असतं ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. सो तसंच आहे मग आमच्या दोघांचं पण. सो आता हे फोल्ड वगैरे केल्यानंतर फेस वॉश करणार आहे आणि स्किन केअर करणार आहे. माझं सगळं आवरून झालं. कपडे पण फोल्ड केलेले कपाटात ठेवून दिले आणि माझं फेस वॉश करून स्किन केअर पण करून झालं. आयडनमध्ये दिसते की नाही. आणि मला उद्या हेअर कलर करायचा आहे, म्हणजे ब्राऊन कलर आणला आहे मी त्या दिवशी डीमार्टमधनं. सो मी तो हेअर कलर लावणार आहे. माझे व्हाईट हेअर्स दिसायला लागले त्यामुळे. सो बघूया कसं काय होते उद्या. सो आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओ.